केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. या सायंकाळच्या समयी देवबापाने पुन्हा एकदा तुमच्या परिवाराची आठवण केली. प्रियांनो, वर स्वर्गामध्ये बघा देवबापाचा विचार. आता बघा आता काय विचार देवबाप देणार आहे. देवबाप जगाच्या पाठीवर ज्या ज्या परिवारामध्ये सेवकांच्या द्वारे, सेविकांच्या द्वारे, ब्रदरांच्या द्वारे, प्रार्थनेच्या माध्यमातून ज्या ज्या परिवारात जात आहे त्या त्या परिवाराचं नाव देवबाप वर लिहित आहे. की पृथ्वीवर असताना XYZ सेवकाच्या द्वारे, XYZ सेविकाच्या द्वारे, XYZ ब्रदरांच्या द्वारे मी माझ्या आत्म्यातून त्या परिवाराला संदेश दिला. तसंच ज्या ज्या प्रीचरनी, ज्या ज्या बिशपनी, ज्या ज्या रेव्हरंटनी ओपन मिटिंगा घेतल्या, मग त्या कुठेही घेतलेल्या असल्या जगाच्या पाठीवर, ओपन मिटिंग ग्राउंडवर, त्याही ग्राउंडवर झालेल्या मिटिंगची नोंद आहे. आयोजित कोणी केल्या होत्या, तिथं कोणाला इन्व्हिटेशन दिलं होतं मीटिंग चालवण्यासाठी, संदेश देण्यासाठी, गाण्याची लीडिंगसाठी, सगळ्याचा हिशोब वर आहे. म्हणजे देवबाप वर प्रत्येकाच्या जीवनाच्या पुस्तकामध्ये प्रार्थनेपासून लिखाण करत आहे. मग त्या विश्वासणाऱ्याचं वैयक्तिक एका दिवसाचं जीवन, त्याने दिवसभरात चांगलं किती केलं, वाईट किती केलं, याचा पण लेखाजोखा त्याच्या जीवनाच्या पुस्तकात. तसंच रेव्हरंटच्या पण, बिशपच्या पण. आता संदेश तर राहिले नाही वाचनाप्रमाणे, पण आजही काही सेवकगण संदेश म्हणतात. हा भविष्य सांगण्याचं दान आहे, त्याच्याबद्दल नाही आक्षेप घेता येत. प्रगटीकरण, भविष्यवाणी या गोष्टी बायबलमध्ये सांगितल्यात, याला नाकारता येत नाही. पण प्रेषित आणि संदेश हे प्रभूने आपल्या जवळ घेतले. त्याच्यामुळं या दोन नावाचा उपयोग करणं आजच्या या वर्तमान काळामध्ये योग्य नाही. पण काही जण आजही प्रेषित म्हणून म्हणतात, संदेष्टे म्हणून उच्चारण करतात. ज्यांना समज आहे, ज्यांना वचन कळलं, ते कधी संदेष्टे प्रेषित म्हणणार नाही. आणि एक वचन बघू आपण, लोककृत शुभवर्तमान. जर विचार सांगितलं जात आहे तर आपण वचनाचा पाठपुरावा बघू की जे पवित्र आत्मा बोलत आहे ते खरं बोलत आहे का, वचनाचा त्याला आधार आहे का. लोककृत शुभवर्तमान 16वा अध्याय 16वंच वचन. योहानापर्यंत नियमशास्त्र व संदेष्टे होते, तेव्हापासून देवाच्या राज्याची घोषणा केली जात आहे आणि प्रत्येक मनुष्य त्यावर आक्रमण करीतो. आमेन. योहानापर्यंत, काय बायबलच्या आत्म्याचा शब्द आहे योहानापर्यंत. म्हणजे योहाना या भूतालावरचा शेवटचा संदेष्टा आहे. योहाना नंतर कोणताही संदेष्टा देवाने पाठवला नाही, किंवा कुणी पण संदेष्टा या नावाने देवाने त्याला मान्यता पण दिली नाही. पण आज जो तो ज्याच्याजवळ थोडं बहुत काय वाचनाचं देवबाप्पांनी दिलं, तो लगेच संदेष्टा किंवा काय उपमेने तो आपल्या स्वतःला घोषित करण्याचा प्रयत्न करतो. प्रियांनो, देवाच्या आत्म्याने कोणालाच ही परवानगी दिलेली नाही, कोणालाच नाही बर का. तिथं एक कोणाची आवड निवड नाही. विश्वासणाऱ्यापासून सेवकापर्यंत सगळ्यांना देवबाप्पांनी सांगून ठेवलंय. काय सांगून ठेवलंय? आणखी एक वचन वाचू, मनात एक वचन वाचायचं. लोककृत शुभवर्तमानच 14वा अध्याय 11वं वचन. कारण जो कोणी आपल्याला उंच करीतो तो नववीला जाईल, व जो आपल्याला नववितो तो उंच केला जाईल. आता मोनाताईच्या बायबलमध्ये नववीचा शब्द आहे, परंतु माझ्या बायबलमध्ये जो स्वतःला उंच करीतो तो नीच केला जाईल असा शब्द या ओवीच्या भाषांतरामध्ये.
देव बाप्पाच्या आत्म्याने जेव्हा तो बायबलची जडणघडण करण्यामध्ये होता, जेव्हा तो या वचनापर्यंत आला किंवा या वचनापर्यंत येत होता, त्यावेळेस पवित्र आत्म्याने ठरवलं की कोणालाच मी उंच होण्याचा अधिकार देणार नाही. उंच ठिकाणी राहण्याचा अधिकार फक्त प्रभूला आहे. प्रभू शिवाय उंच ठिकाणी कोणी राहू शकत नाही. पण आता याकोबाचं पत्र 4 अध्याय 10 वचनात सांगितलंय, प्रभू समोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हाला उंच करील. काही जण लगेच म्हणतात, ब्रदर तुम्ही जर म्हणतात उंच करू नका, मग याकोब 4 अध्याय 10 वचन सांगितलं ते काय? ते उंच होणं काय माहितीये का? आमचे जे प्रभू मधले चांगले काम आहेत ना, जे प्रभूला आवडतात, ते अरे खरोखर माझ्या नावामध्ये राहून काहीतरी चांगलं करतो, तो उंच होण्याचा भाग वेगळा आहे. तो उंच होण्याचा भाग तो नाही ज्या प्रकारे प्रभू उंच आहे. ह्या उंचाला त्या उंचापर्यंत घेऊन जायची पवित्र आत्म्याने मान्यता दिली नाही. आणि या गोष्टीची चेष्टा लुसिफरने स्वर्गात केली. तो म्हणला, मला पण तुझ्यासारखं माझं आसन उंच करायचं आहे. मग हेच केलं की 28व्या अध्यायामध्ये दिलंय की त्याने आपलं आसन परमेश्वरापेक्षा उंच करण्याचा प्रयत्न केला, पण देव बाप्पाने त्याचं आसन तेवढं उंच होऊ दिलं नाही. त्यांनी प्रयत्न केला, पण त्याच्या प्रयत्नाला देव बाप्पाने यश दिलं नाही. सैतानाने हार हद्द प्रभू परमेश्वराची सांगण्याची तोडली, म्हणून त्याला परमेश्वराने नाकारलं आणि त्याला देवाच्या पुत्राच्या जागेवर सैतान नाव देऊन खाली पाठवलं. आम्हाला म्हणतो का प्रभू तुम्ही सैतान आहे? म्हणतो का आम्हाला प्रभू? पण एका ठिकाणी बायबलमध्ये सैतानाचा शब्द स्वतः प्रभूने वापरलाय. बघूया तो पण शब्द. मत्ती शुभ वर्तमान 16वा अध्याय 23वा वचन. बघा कोणाला सैतान शब्द वापरलाय. परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, अरे सैताना, माझ्याकडून निघून जा, तू मला अडखळण आहेस, कारण देवाच्या गोष्टीकडे तुझं लक्ष नाही, माणसाच्या गोष्टीकडे आहे. आता या सैतानाच्या शब्दाचा अर्थ काय माहिती का? ज्या सैतानाला देव बाप्पाने सैतान नाव दिलंय ना, ते नाव का दिलं माहिती का? लुसिफरचं त्याला सैतान का देव बाप्पाने बदली केलं? कारण त्याच्या हृदयात, त्याच्या आत्म्यात कधीच चांगले विचार येत नाही. तो नेहमी देवाला नापसंत करणारे विचार, नापसंत असणाऱ्या गोष्टी करणारा स्वर्गामध्ये होता. म्हणून या 16व्या अध्यायामध्ये पेत्राला या शब्दाला उद्देशून प्रभू बोलला. म्हणजे काय? पेत्राला तो म्हणला, तुझ्यामध्ये जे वाईट विचार आहेत ना, त्याला सैतान प्रभू म्हणला. जर पेत्राला शब्दशः सैतान म्हणला असता तर मग पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्राने संदेश दिला असता का अग्नीच्या जिभेने? म्हणून वचन वाचणे आणि वचन समजणे या 2 गोष्टी मी नेहमी सांगत राहतो ना, हा फरक आहे. या वचनाला धरून ना काही जणांना वचन समजत नाही ना, ते म्हणतात बघा ना प्रभू स्वतः पेत्राला म्हणला तू सैतान आहे. मग जो सैतान नाव प्रभूने दिलं, मग त्यांनी जर कोणतं वचन सांगितलं तर आम्ही कशाबद्दल ऐकायचं? ते प्रभूने स्वतः त्याचं नाव काय ठेवलं? सैताना. अरे सैताना, माझ्याकडून निघून जा. पेत्राला नाही म्हणला, ह्या शरीराला नाही म्हणला तो प्रभू येशू. त्याच्या डोक्यात, त्याच्या हृदयात जे वाईट विचार येत होते ना, त्याला सैतान म्हणला प्रभू. हे देवाच्या आत्म्याशिवाय वचनाला फोडून कुणी सांगू शकत नाही. कोणाला आपल्या बुद्धीने पवित्र आत्म्याचा शब्द बुद्धीने सांगता येणार नाही.
जर पवित्र आत्म्याचा शब्द बुद्धीने सांगता आला तर मग आत्म्याचा काय उपयोग आहे? आत्मा कोणती भाषा बोलन? हे आहे रहस्य प्रियानो. म्हणून सेवक आत्म्याने भरलेला आहे किंवा नाही, त्याच्या बोलण्यातून विश्वासणाऱ्यांना देव बाप्पाने समजण्याचं ज्ञान दिलंय. विश्वासणाऱ्यांना सांगायची गरज नाही पडत की आलेला सेवक आत्म्याने भरलाय का बुद्धीने भरलेला आहे. त्याच्या बोलण्यावरून त्यांना लक्षात येतं हा सेवक आत्म्यातून बोलतोय का बुद्धीतून बोलतोय. आणि आत्म्याची भाषा नेहमी बुद्धीपेक्षा वरच्या पातळीची आहे. बुद्धीची भाषा खालच्या पातळीची, आत्म्याची भाषा वरच्या पातळीची आहे. एक विचार आला म्हणून देवाचा आत्मा हे बोलला. आपल्याला आता प्रार्थनेला सुरुवात करण्या अगोदर प्रार्थना करायची आहे. प्रार्थनेने आपण देव बाप्पाचं आगत स्वागत करून मग आपण आपल्या भक्तीला सुरुवात करणार आहोत. तर सुनीताताई आज प्रार्थना करतील. खणखणीत आवाजात करायची प्रार्थना. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 हे सेनाधीश, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या बाप्पा, तुला उंचविते गौरवते बाप्पा. बाप्पा दिवसभर सांभाळलं बाप्पा, म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या परमेश्वर बाप्पा. या सुंदर वेळेबद्दल धन्यवाद देते माझ्या परमेश्वर बाप्पा. बाप्पा तुझ्या दासाचं येणं तू बाप्पा सुखाचं केलं, म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या परमेश्वर बाप्पा. बाप्पा ते वचन सांगत असताना बाप्पा तू त्यांना आशीर्वादित कर माझ्या परमेश्वर. आम्हाला देखील आशीर्वादित कर माझ्या परमेश्वर बाप्पा. ते वचन बाप्पा आमच्या अंतःकरणात रुजलं जाऊ दे माझ्या परमेश्वर बाप्पा. बाप्पा आणि त्या वचनाप्रमाणे बाप्पा आम्हाला तू मार्गदर्शन कर बाप्पा, आणि तुझा गौरव करून घे माझ्या परमेश्वरा. दिवसभर काही चुकून बोलले असेल तर क्षमा कर माझ्या परमेश्वर बाप्पा. येथून पुढचा वेळ समय मी तुझ्या हाती देते. ही लहान नम्र प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून ऐकते त्या. आमेन. म्हणत आहे गीत गायचं का? गायचं का अंजू? गायचं तुम्ही काढा तुमच्या बरोबर मी पण गाईन. एकच गाऊ गीत आपण आज, दोन नाही गाणार. आपण गीत गाऊ. संपूर्ण जगा देखता ख्रिस्ताला धरी मी, तयाची वार्ता सांगता लज्जान मानी मी. ख्रिस्त राय मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. हे नाम येशू गोड फार, तो माझा पूर्णाश्रय. नाही मला तो टाकणार, त्या ठाई मी निर्भय. ख्रिस्त राय मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. तया जीवात्मा सोपिला, सदा तो रक्षणार. तो न्यायकाळी मला नाहीच सोडणार. ख्रिस्त राय मला पामरा तारिले, दिव्य तेज
सुंदर, फार सुंदर वाटलं की आत्म्याची उपस्थिती तुमच्या आवाजामध्ये आली. अशाच उपस्थितीमध्ये गायचं प्रेम. तुमचा आवाज कसाही असू द्या, पवित्र आत्मेने तुमच्या आवाजाचा ताबा घेतला ना, पवित्र आत्मा कधी बेसूर तुमच्या आवाजाला निघू देणार नाही. म्हणून गीत गाताना पण आम्ही आत्म्याने गायलं पाहिजे. सगळ्यांचा आवाज एक समान नाही, सर्वांचं बोलणं एक समान नाही, पण जेव्हा पवित्र आत्मा येतो ना त्याच्यामध्ये, तेव्हा पवित्र आत्मा त्याला ज्या पद्धतीने आवाज काढण्याची तो इच्छा ठेवतो, तसा आवाज आमच्या मुखातून ऑटोमॅटिक येतो. तुमचा घासा बसलेला असला ना, त्या घासाला देखील पवित्र आत्म्याला नियंत्रणात आणायचं कळतं. कारण ज्यांनी घडवलं ना, त्याला काय करणं अवघड नाही येत. फक्त आमच्या मनाची तयारी असणं गरजेचं. देव बाप्पाचं मला गौरव करायचंय, माझ्या देवाला मला उंच करायचंय, ही जर आमच्या हृदयात भावना आम्ही ठेवली ना प्रियांनो, देव बाप सगळ्या गोष्टीला व्यवस्थित करतो. आज मला दिसलं, अरे बहिणींच्या मुखात पवित्र आत्म्याची उपस्थिती आहे. आणि एक गोष्ट फक्त आणखी सांभाळायचा प्रयत्न करायचा, आवाज आहे ना शक्यतो दाबण्याचा प्रयत्न नाही करायचा. जेवढा उंच आवाज निघत ना तेवढा निघू द्यायचा. आवाज मला दिसलं तुमच्या आवाजामध्ये की तुम्ही आवाजाला थोडस आहे ना रिमोट सारखं कंट्रोलेट मध्ये ठेवताना दिसलं, पण मी तुम्हाला काय बोललो नाही तरी स्वर तुमचा चांगला निघला. उंच स्वराने केलेली स्तुती आराधना देव बाप जास्त पसंत करतो. याचा अर्थ असा नाही की ही स्तुती पसंत नाही, पण दिसलं की बहिणी आवाजाला थोडस नको, फार मोठा नको निघायला. सर्वात मोठा आवाज आमच्या मोनाताईंचा आहे. खणखणीत आवाज आहे. वचन वाचताना, प्रार्थना करताना सगळे जण म्हणतात, हे एक बहीण आहे ना फार सुंदर प्रार्थना करतात आणि वचन पण ना फार सुंदर म्हणतात. पण मागील काही दिवसापासून आमच्या मोनाताईले बारीक आवाजात वचन वाचू राहिले. हरकत नाही बाळा, प्रभूच्या उपस्थितीमध्ये जेवढा आवाज आहे ना, जेवढा आवाज तू काढशील तेवढा आवाज तुझा मोकळा होईल. हे ध्यानात ठेव. वृद्ध दासाचे शब्द, जेवढा आवाज तू मोकळा सोडशील देवबाप तेवढा तुझ्या आवाजाला गोड करणार. पण तू प्रभूच्या, अरे माझा आवाज मोठा आहे, मी जितका लहान करण तितका. मग देवबापाला कळतं. कोणाला जरी कोणाच्या मनातलं नाही कळलं, देवाला कळतं कोण माझ्या वचनाला, कोण माझ्या गीताला, कोण माझ्या प्रार्थनेला कसं बोलत आहे. म्हणून जे आम्हाला माहित नाही ना ते प्रभूला माहित असतं. म्हणून प्रभू मन आणि अंतःकरण जाणणारा देव आहे आम्ही म्हणतो ना, त्याचं हे कारण आहे. प्रियांनो, देवाने ज्या डिसिप्लिनिंग मध्ये ज्याला ठेवलंय ना, त्याने त्या डिसिप्लिनिंग मध्ये राहिलं पाहिजे. जो सेवक आहे त्या सेवकाने त्याच लेवलला राहिलं पाहिजे. विश्वासी आहे त्याने त्याच लेवलला राहिलं पाहिजे. प्रियांनो, बायबल मध्ये पाळक हा शब्द सेवकासाठी वापरण्यात आलेला आहे. आणि तुम्ही जे बसलेले आहात तुम्ही विश्वासी किंवा विश्वासू या नात्याने तुम्हाला देवबाप ओळखतो. देवाच्या नजरेमध्ये तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी एवढीच एक प्रक्रिया आहे. आणि वचनाप्रमाणे जर आणखी म्हटलं तर सुवार्तिकाला एक प्रभू ओळखतो आणि एक शिक्षकाला ओळखतो. या समयामध्ये प्रभूचा आत्मा फक्त 3 जणांची ओळख ठेवतोय. 2 जणांची ओळख त्याने बंद केली आहे. कोणाची ओळख बंद केली? प्रेषितांची ओळख बंद केली, संदेशाची ओळख बंद केली. म्हणून याचा पुरावा बघू आपण. इफिसकारास पत्र, जसं वचन येईल तसं त्याचा आपण बायबल मधून पाठ पुरावा बघत जाऊ. 2रा अध्याय 20वं वचन. प्रेषित व संदेष्टे ह्या पायावर तुम्ही रेचिलेले आहात. स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशील आहे. प्रेषित आणि संदेष्टे यांची सेवा देव बाप्पाने पायाच्या स्वरूपाने मान्य केली. म्हणजे त्यांची सेवा पायाभरणी पुरतीच होती. इमारत बांधण्याचा अधिकार प्रेषित आणि संदेष्टे यांना नाही.
इमारत बांधण्याचा अधिकार सुवार्तिक, पाळक आणि शिक्षक या 3 माध्यमातून ही इमारत उंच होत आहे. आता ती इमारत कशी उंच होत आहे, प्रभूला ती इमारत कशी दिसत आहे हे प्रभूला माहिती. पण या 3 प्रकारच्या सेवा जर आज बायबल मध्ये आहेत, तर या 3 प्रकारच्या सेवेने देव बाप आपल्या वचनामध्ये देवाचं कार्य करत आहे. प्रेषित आणि संदेष्टे राहिलेले नाही, पण आजही काही जण संदेष्टे या नावाने स्वतःला संबोधित आहे. म्हणून सुरुवातीला विचारातून देव बाप्पाने दाखवलं की योहानापर्यंत देवाचे संदेष्टे होते. योहाना नंतर कोणता संदेष्टा देवाच्या आत्म्याने पाठवला नाही किंवा प्रेषितही पाठवला नाही. पाऊलाने स्वतःला कनिष्ठ लहाना प्रेषित हे नाव दिलंय. प्रेषित नाव नाही दिलं पाऊलाने. ध्यान देऊन ऐका पवित्र आत्मा काय बोलत आहे. पाऊलाने आपल्या 13 पत्रामध्ये स्वतःला कनिष्ठ प्रेषित म्हणून स्वतः तो वचनात बोललेला आहे. पण कनिष्ठ म्हणजे लहान, त्या प्रेषितांच्या लेवलचा नाही, ज्या लेवलचे ते प्रेषित होते. त्याने लहान प्रेषिताची उपमा स्वतःला दिलेली आहे. आणि जर त्याने ती दिलेली आहे तर पवित्र आत्म्याने त्याला ती मान्यता दिली, म्हणून त्याच्या मुखातून ते निघलंय. पण याचा अर्थ नाही पाऊल असा बोलला म्हणून कुणी पण स्वतःला मी पण संदेष्ट आहे म्हणून डिक्लेअर करायचं. पाऊलाची सेवा पण तशी होती आणि पाऊलाचा त्रास पण तसा होता. प्रियांनो, योबाच्या खालोखाल जर म्हणलं ना प्रियांनो, कुणी प्रभूच्या नावामध्ये त्रास सहन केला तर पाऊलाचंच नाव येतं, ज्याला शाऊल हे नाव होतं. म्हणून त्याचं वर्णनही पवित्र आत्म्याने बायबल मध्ये ठेवलेलं आहे. बघूया आपण 2 करंथीकरांचं पत्र 11वा अध्याय 24 पासून वाचा 30-31 पर्यंत वचन वाचा. 5 वेळा मी यहूदांच्या हातून 39 फटके खाल्ले. 3 वेळा छड्यांचा मार खाल्ला. एकदा मला दगडमार झाला. 3 वेळा माझे गलबत फुटले व 1 दिवस 1 रात्र मी समुद्रात घालविली. मी कितीतरी प्रवास केला. नद्यावरील संकटे, लुटारूंमुळे आलेली संकटे, माझ्या देश बांधवांनी आणलेली संकटे, परराष्ट्रांनी आणलेली संकटे, नगरातली संकटे, रानातली संकटे, समुद्रावरची संकटे, नामधारी बंधूंनी आणलेली संकटे, श्रम व कष्ट, किती वेळा केलेली जागरणे, तहान भूक पुष्कळ, उपास तापास, थंडी व उघडा वागडेपणा या सर्वांमुळे मी अधिक आहे. शिवाय ह्या व अशा इतर गोष्टी खेरीज माझ्या मनावरचे ओझे म्हणजे सर्व मंडळाविषयीची चिंता ही आहे. एखादा दुर्बळ असला तर मी दुर्बळ होत नाही काय? आणि एखादा अडखळविला गेला तर मला संताप येत नाही काय? मला प्रौढी मिरवणे भाग पडलेच तर मी आपल्या दुर्बलतेच्या गोष्टींची प्रौढी मिटवे. बघा काय शेवटच्या वचनात बोलतोय. मला जर प्रौढी मिरवायची असली, मला जर प्रौढी मिरवण्याची इच्छा जर झाली तर मी माझ्या दुर्बलतेची प्रौढी मिरवेल. माझ्या वावाची प्रौढी मी मिरवणार नाही. आजचा कोणता सेवक दुर्बलतेची प्रौढी मिरवितोय का? ऐकलं का कोणाच्या मुखातून मी माझ्या दुर्बलतेची प्रौढी जागोजागी सांगतोय किंवा जागोजागी लोकांना माहिती झाली माझी दुर्बलतेची प्रौढी? जो तो आपल्या हाय लेवलची प्रौढी विश्वासणाऱ्यांमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो. बघा किती नम्र होता तो. त्याच्या बोलण्यातून त्याच्या कृतीतून दिसतंय. म्हणून योबा नंतर जर कुणी प्रभूसाठी दुःख सहन केलं ना, तिथं पाऊलाचं नाव ऍड करावंच लागल.
1 नंबरवर योग आहे, 2 नंबरवर पाऊल आहे. आम्ही 3ऱ्या नंबरवर पण आहेत का नाही माहिती नाही प्रभूला. आत्ताचे लोक तर दिवसभराचे हे? प्रयत्न करतात. आताचे 3ऱ्या नंबरच्या लेवलला आहोत किंवा नाही सांगताच येणार नाही. पण देवाची कृपा आणि दया आहे की आम्ही प्रभूच्या नावाने सेवा करत आहोत. का सेवा करत आहोत बघूया. ती सेवा पण का करत आहोत. 2 करंथीकराचंच पत्र 12वा अध्याय 9वं वचन. परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी, म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची थोडी फार आनंदाने मिळते. त्याची कृपा आहे म्हणून आम्ही सेवक झालो, सुवार्तिक झालो, शिक्षक झालो. त्याने कृपा काढली ना तर आम्हाला काय व्हॅल्यू नाही, काही म्हणजे काही नाही. म्हणून तो वचनात विश्वासणाऱ्यासाठी पण निवडलेला शब्द बोलतोय आणि सेवकासाठी पण, सुवार्तिकासाठी पण, शिक्षकासाठी पण निवडलेला शब्द म्हणतोय. सगळेच आहेत का सेवक? सगळे सुवार्तिक आहेत का? सगळे शिक्षक आहेत का? ज्याला त्याला प्रभूने कृपा दान पुरवलेलं आहे. कोणाला एकापेक्षा अधिक दान दिलेलं आहे प्रभूने, ती प्रभूची इच्छा. कोणाकोणाला चिन्ह चमत्कार करता येतो, शिक्षक म्हणून शिक्षण देता येतं, पालखी सेवा करता येते. ज्याला जसं टॅलेंटेड मध्ये पवित्र आत्मेने ठेवलंय ना, तो त्या प्रकारे प्रभूची सेवा करताना दिसतो. पण जबरदस्तीने आपण काही गोष्टी करू नये याला पण पवित्र आत्मेने प्रतिबंध लावलेला आहे. ज्याला जी सेवा दिली ना त्याने ती सेवा ओळखली पाहिजे की मला हीच प्रभूने सेवा दिली, मी हीच सेवा करील. मी कधीच माझ्या संदेशामध्ये मला आठवत नाही की देवाच्या संदेशामध्ये मी म्हटलोय की देव बाप्पाने मला चिन्ह चमत्कार करण्याचं पण दान दिलंय. कधीच बोललो नाही. हा प्रार्थना केली मी प्रभूच्या नावाने विश्वासाने. देव बाप्पाला वाटलं तर देव बाप्पाने तसं केलंय पण काही ठिकाणी. पण मी कधीच असं उच्चारण केलं नाही की मला चिन्ह चमत्कार करण्याची कृपा देव बाप्पाने दिली. पण संदेश देण्याचं दान मला देव बाप्पाने दिलंय हे ठामपणे मी अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे. मला देव बाप सुचवितो, तो अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे की मला संदेश देण्याचं दान प्रभूने दिलेलं आहे. पण चिन्ह चमत्काराच्या दानाविषयी मी कधीच संदेशामध्ये उच्चारण केलं नाही की ही पण कृपा देव बाप्पाने मला प्रदान केली. प्रियांनो, ज्याला जे देवाने दिलंय ना तेच जर त्याने प्रभूच्या समक्षतेमध्ये उपस्थितीमध्ये केलं ना तर देव त्याच्याकडे पाहून प्रसन्न होतो. पण जबरदस्तीने एखादा अरे मला हे पण आहे आणि हे पण मिळालंय, स्वतःहून कोणत्याही कृपा दानाला आपल्यामध्ये आणू नका. देवाने आणलं ना तर इन्कारही करू नका. प्रियांनो, याही गोष्टीचा मला अनुभव आलेला आहे की काही जण जबरदस्तीने ना त्यांना एकच कृपा देवाने पुरवली पण डबल दुसरी पण कृपा जबरदस्तीने आपल्यामध्ये त्यांनी ठेवली, नसताना ठेवलेली आहे. काय उपयोग नाही त्याचा प्रियांनो. म्हणून देव बाप्पांनी डिसिप्लिनिंग कशी ठेवली चर्चमध्ये, मंडळीमध्ये. बघा, जे चर्च आहेत, जेवढे पण नगरला चर्च आहे, बुधवारच्या दिवशी बहुसंख्य चर्चमध्ये बायबल स्टडी असते. बहुसंख्य चर्चमध्ये आता एवढ्यात हे जसा अंतिम समय सुरू झाला ना, एवढ्यात काय बायबल स्टडीचा काय मला कुठं आवाज ऐकायला येत नाही आणि बायबल स्टडी विषयी पण मला कुठं म्हणजे जागरूकतेचं काही दिसत नाही. पण याच्या अगोदरच्या समयामध्ये रविवारचं चर्च, बुधवारची बायबल स्टडी हा ठरलेला नियमित कार्यक्रम असायचा. आणि शनिवारच्या दिवशी बहिणींची उपास प्रार्थना चर्चमध्ये
या 3 गोष्टी मला चांगल्या प्रकारे सेवेमध्ये आठवत आहेत. पण अंतिम समय लागल्यानंतर या गोष्टीला थोडासा विसावा पडत गेलेला आहे. का विसावा पडत गेलेला आहे त्याचं कारण बघू आपण बायबल मधून. मत्तेकृत शुभवर्तमान 24वा अध्याय. काही ठिकाणी झालंय बर का, सर्व ठिकाणी नाही. बंद हे कुठंच झालेलं नाही, पण काही ठिकाणी थंड पडलंय. का पडलं? 24वा अध्याय 12वं वचन. आणि अनिती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. ज्यांची प्रीती थंड झाली ना त्यांना वाटलं अहो आम्ही वर्ष बायबल स्टडी घेत आलो, उपास प्रार्थना चर्च मध्ये घेतले, आता थोडस रिलॅक्स मध्ये आम्ही राहू. काही ठिकाणी ही सेवा बंद पडलेली, पण ही पूर्णपणे सेवा बंद झालेली नाही. पण काही चर्चेस मध्ये बुधवारची बायबल स्टडीच होत नाही. आणि त्या विश्वासणाऱ्यांना पण माहित आहे का नाही माहिती नाही बायबल स्टडी बुधवारच्या दिवशी असते म्हणून. काही असे आहेत चर्चेस की त्यांना बायबल स्टडीच माहिती नाहीये. त्यांना म्हणजे चर्च बायबल स्टडी पण आहे आणि चर्च म्हणजे बाळकाचा संदेश पण आहे. एकाच वेळेला 2 प्रक्रिया करताना पण काही चर्चेस दिसलेले आहेत मला प्रियांनो. म्हणून देवाचा आत्मा काय बोललाय? 1 करंती 14वा अध्याय 40वे वचन बघा तिथं काय म्हणतोय प्रभू. चौदावा अध्याय 40वा. सर्व काही शिस्तवार व व्यवस्थितपणे होऊ द्या. काय म्हणतोय प्रभू? सर्व काही व्यवस्थित आणि शिस्तवार होऊ द्या. पाळकीय संदेश जर असला ना तिथं शिक्षकाने बोलू नये. एकाच वेळेला 2 प्रक्रिया होऊ नये. एका वेळेला एकच प्रक्रिया झाली पाहिजे. पण काही ठिकाणी शिक्षक बोलतोय का पाळक बोलतोय हेच विश्वासणाऱ्याला कधी कधी कळत नाही. आणि ज्यांना बायबल स्टडीची माहिती नाही त्यांना तर मग काय जे ऐकतो ते ऐका. मग ते आम्ही शिक्षक म्हणून ऐकतो का पाळकीय संदेश म्हणून ऐकतो त्यांनाच माहिती नाही. पण ज्या चर्च मध्ये बायबल स्टडी होती, पाळकीय संदेश होतो, त्यांना कळतं की शिक्षकाची भाषा काय आहे आणि पाळकीय भाषा काय आहे. म्हणून ओपन मीटिंग जेव्हा पण ग्राउंडवर असते तेव्हा जो संदेश असतो संध्याकाळचा, दुसऱ्या दिवशी बायबल स्टडी असती. 11 वाजता म्हणा किंवा 10 वाजता म्हणा बायबल स्टडी घेतली जाते. तिथं नाही असं होत की पाळकीय संदेश पण एकाच वेळेला आणि बायबल स्टडी पण एकाच वेळेला. पाहिलं का ओपन मीटिंग मध्ये कधी? मी आतापर्यंत पाहिलं नाही. आतापर्यंत पाहिलं नाही. पुढं भविष्याचं मला नाही सांगता येणार. डिसिप्लिनिंग आहे. म्हणून आता बहिणीने जे वचन वाचलं ना, सर्व शिस्तवार आणि व्यवस्थित होऊ द्या. देव बाप्पाला शिस्तवार करणं आणि व्यवस्थित चालणं फार आवडतं. खिचडी देव बाप्पाला मान्य नाही थोडक्यात. पण आज काही ठिकाणी खिचडी चाललेली. ज्यांना प्रभूने आत्म्याने भरलंय, ज्यांना वाचनाची माहिती, त्यांना ताबडतोब कळतंय काय चाललंय. पण ज्यांना वाचनाची माहिती नाही, ज्यांना आत्म्याने भरलं नाही ना, ते ऐकतात. हो चाललंय, ऐकतो आम्ही काहीतरी देवाचं. प्रभूचं वचन ना शिस्तवार वचन आहे, व्यवस्थित वचन आहे. त्याला डिसिप्लिनिंग देव बाप्पाने ठेवली. बिना डिसिप्लिनिंगचं प्रभूने काही ठेवलेलं नाही. म्हणून प्रियांनो, आम्ही जे प्रभूमध्ये देवाने आम्हाला घेतलंय, आम्ही पण प्रभू समोर स्वतःला तसंच आणलं पाहिजे जसं देवबाप आम्हाला त्याच्या समोर येण्याविषयी इच्छा ठेवतो. आणि ती इच्छा आम्हाला कळावी म्हणून आम्हाला बायबल वाचणं गरजेचं आहे. म्हणून मी सांगत असतो की 24 तासात 1 अध्याय तुम्ही वाचा. 1 अध्याय वाचल्याशिवाय राहू नका. किती जण वाचतात मला माहित नाही. त्यानं तुम्ही जर 1 अध्याय वाचणारे नसताना
बघा अधून मधून पवित्र आत्मा माझ्या मुखातून हे उद्गार काढीत आहे. पवित्र आत्म्याला फार आशा आहे प्रियांनो तुमच्याकडं, की तुम्ही कमीत कमी 24 तासात एक अध्याय वाचावा. हे पाळकाचे शब्द नाहीत प्रियांनो. पाळकाला काय आवश्यकता नाही तुम्हाला एवढं सांगण्याची, पण पवित्र आत्म्याची इच्छा आहे आणि त्या एक अध्यायातून पवित्र आत्मा तुम्हाला काही ना काही देण्याची अपेक्षा करतोय. पवित्र आत्मा पण तुम्ही एक अध्याय वाचला तर म्हणत नाही हा बरं झालं तो एक अध्याय वाचलं, मला वाटलं तर देईन तर मी देणार नाही. पवित्र आत्मा एक तरी वाचनातून तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. जो देवाच्या सांगण्याप्रमाणे एक अध्याय वाचील ना त्याला देवाचा आत्मा एक तरी वचनातून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. पण एखादं जर म्हणत काय नाही बोलते सेवक येतात नेहमी एक अध्याय वाचा हे सांगतात म्हणून मी वाचन करतो, त्यावेळेला पवित्र आत्मा काय करेल ना, मनाचा मालक मनाचा राजा पवित्र आत्मा आहे, तो कशी प्रक्रिया करेन वाचणाऱ्यांसाठी मला सांगता येणार नाही. म्हणून एक वचन बघूया. योहान शुभवर्तमान 4 अध्याय 23 वचन. एकच वचन वाचायचं. 4 अध्याय 23 वचन. तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करीतील अशी वेळ येत आहे. कशी उपासना पाहिजे देव बाप्पाला? आत्म्याने. आत्म्याने आणि खरेपणाने. जबरदस्तीची उपासना देव बाप्पाला मान्य नाही. अरे कुणाच्या तरी सांगण्याने करतोय ना, तर माझ्या मनाची इच्छाच नाहीये करायची. मग देवाच्या आत्म्याला कळतं याच्या मनात काय आहे, याच्या अंतःकरणात काय आहे, त्याला काय देणार आहे देव बाप? खरे उपासक आत्म्याने आणि खरेपणाने त्याची उपासना करणारे प्रभूला दिसले ना, मग तो एक अध्याय वाचणारा जर असला ना, त्याला एका वचनातून का होईना देव बाप आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. याचा अनुभव मी स्वतः घेतोय. माझ्या आडात आहे म्हणून पावरा टाकून तुम्हाला सांगतोय. माझ्या आडात नसतं तर मी कशाला सांगितलं असतं तुम्हाला? मला कमीत कमी देवाचा आत्मा एखाद्या तरी वचनातून आशीर्वाद देतो. मी एक अध्याय वाचायला घेतले होते. मी असं नाही म्हणत सगळ्याच वचनातून देव बाप मला आशीर्वाद देतो, पण देवाचा आत्मा एक का वैना वचनातून मला इतका आनंद, इतकी उत्स्फूर्तता, इतकं मनामध्ये जल्लोषाचं वातावरण आणतो ना एखादं वचन वाचल्यावर, त्यावेळेला प्रियांनो त्या घटिकेचं वर्णन कसं करावं त्याच्यासाठी शब्द नाही. कारण पवित्र आत्म्याचं बोलणं ना इतकं स्मरणीय आहे प्रियांनो, त्याचं वर्णनच करता येत नाही. फक्त हृदयामध्ये आनंदाच्या उकळ्या यायला सुरुवात होतात प्रियांनो. एखादं वचन जर देव बाप्पाने आशीर्वादित केलं ना, करून बघा कधीतरी. जर तुम्ही एक अध्याय वाचणारे असले प्रियजन, तर तुमच्या हृदयात जे मी बोलत आहे अशी प्रक्रिया जर झालेली असली ना, समजून घ्यायचं आता बहिणीने जे वचन वाचलं योहान 4 अध्याय 23 वचन, त्याप्रमाणे तुम्ही प्रभूची उपासना आत्म्याने खरेपणाने करणारे आहात. जर तुमच्यामध्ये या प्रकारची प्रक्रिया जर येत नाही ना प्रियांनो, तर शोधा की ही प्रक्रिया माझ्यामध्ये येण्यासाठी कोणतं अडखळण आहे. अडखळण असल्याशिवाय ही क्रिया पूर्ण होऊ शकत नाही. अडखळण नसलं ना मग क्रिया पूर्ण होणार. प्रियांनो, मी नेहमी सांगत राहतो आणि आजही सांगणार आहे प्रभूच्या उपस्थितीमध्ये. माझ्या जीवनात मी फार बायबल वाचलं प्रियांनो. इतकं बायबल वाचलं ना मी, की माझ्या तरुणपणामध्ये मला खूप जणांनी नावं पण ठेवलं. म्हणजे हा असाच बायबल वाचत राहिलं तर याच्या जिंदगीमध्ये हा काय करणार आहे.
याची जिंदगी कशी जाणार आहे? हा जर नुसता बायबलच वाचत राहिला, याचं भविष्य काळ काय असणार आहे? पण मी कधी कोणी माझी निंदा केली, कोणी मला काही बोललं, आणि निंदा एखाद्याची ना कुठून सुरू होती माहिती का? ध्यान देऊन ऐका प्रियांनो, एखाद्याची निंदा कुठून सुरू होती माहिती का? आपल्या घरातूनच सुरू होती. हे लक्षात ठेवा. एखाद्याची मग तो बहीण असू द्या, भाऊ असू द्या, कुणी असू द्या, एखाद्याची निंदा जर व्हायला लागली ना, आपल्या घरातूनच होती. घरात थाळीचा आवाज झाला ना, मग तो आवाज बाहेर जातो. बाहेरच्यांना तो आवाज ऐकायला जातो, अरे थाळी कशी आवाज करती, मग बाहेरचे पण आवाज करायला सुरुवात करतात. म्हणून वचनातही सांगितलेलं आहे, तुमच्या घरातलेच तुमचे वैरी होतील. मग त्याच्या 10व्या अध्यायात दिलंय, तुमची निंदा करणारे तुमच्या घरातूनच असणार. वचन स्पष्ट दिलंय प्रियांनो. काढूया आपण तो शब्द, मला रेफरन्स घेण्यात येईना. 10वा अध्याय काढा, मी तुम्हाला दाखवतो ते वचन. माझ्या ध्यानात आहे पुढे ते वचन. 10वा अध्याय काढा. हा, म्हणलं ना 36वं वचन वाचा. तुम्हाला तर 10वा अध्याय? हा, नाही, मग ते 10वा अध्याय 36वं वचन. 36. आणि मनुष्याच्या घरचेच लोक त्याची वैरी होते. बघितलं, एखाद्या व्यक्तीचे वैरी कुठून होतात? आपल्या घरातूनच. मग सेवक असू द्या, तो विश्वासणारा असू द्या, पण त्याचे वैरी त्याच्या घरातलेच. एकाने जरी घरातल्यांनी विरोध केला ना, समजायचं देवाचं वचन पूर्ण झालं. जरुरी नाही सगळ्यांनीच केलं म्हणजे म्हणता येईल अरे सगळे या घरातले वैरी. एकाने केलं ना तर ते सर्वांनी केल्यासारखं आहे. म्हणून देवाने वचनामध्ये पण जराशी बदल केलेला आहे. जरा वचनाला पण उंच पातळीला प्रभूंनी ठेवलेलं आहे. कसं ठेवलंय? प्रेषितांची कृत्य 16वा अध्याय 31वं वचन. बघा काय म्हणतंय ते वचन. प्रेषितांची कृत्य 16वा अध्याय 31वं वचन. 31. ते म्हणाले, प्रभू येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. देवाचा आत्मा म्हणला का सगळ्यांनी विश्वास ठेवा म्हणजे तुझ्या घराण्याचं तारण होईल. एकाने विश्वास ठेवला तुझ्या घराचं तारण होईल. एकाने जर तुझा विरोध केला तर साऱ्या परिवाराने तुझा विरोध केला, असं देव बाप्पाला बोलायचंय वाचनाच्या माध्यमातून. बघा, एकीकडे निगेटिव्ह आहे तर एकीकडे पॉझिटिव्ह कसं आहे. म्हणून देवाचं वचन आहे ना, देवाने आपल्या इच्छेने लिहिलेलं आहे. प्रत्येक वचनामध्ये त्याने काही ना काही अर्थ आणि बोध ठेवलाय. एकाने जर विरोध केला ना तुमच्या घरातल्यांनी, तर देवाचा आत्मा म्हणतो सगळ्यांनी तुझा विरोध केला. शब्द घ्या, ते नाही बोलले तरी देवाचा आत्मा म्हणतो सगळ्यांनी विरोध केला. आणि प्रेषितांच्या कृत्यामध्ये म्हणतो एकाने विश्वास ठेवला तर अख्ख्या घरानेच तारण होईल. आणि अख्ख्या घराण्याने तो विश्वास ठेवला असं मान्य करतो प्रभू. बघा देवाची बोलण्याची भाषा काय. म्हणून वचनात देव बाप म्हणला, सेवक हा वचनामध्ये मुरलेला असला पाहिजे.
सेवक नवशिका नसला पाहिजे. आचाराच्या बारणे तुमच्या समोर ठेवल्या, मोनाताई तुझ्या समोर आचाराच्या बारणे ठेवल्या. एक ताजा आचार ठेवलं, एक मुरलेलं ठेवलं. कोणतं खाशील बाळा तू? मुरले मुरलेलं खाशील. ताज का नाही खाणार? मुरलेलं टेस्टी लागतं ताजापेक्षा. ताज आंबट. आंबट लागतं. ताज्यामध्ये चव नसते, बरोबर. मुरलेल्यामध्ये चव असती, ते जिभेने देखील खाल्लं जातं. पण ताज्याला दात असले तरच चावता येते. माझ्यासारखे दात नसले मग त्याचं तर काही कामच नाही. बरोबर आहे का नाही? म्हणून मुरलेल्या आचारामध्ये जो स्वाद आलेला असतो ना, तो स्वाद ताज्या आचारामध्ये नसतो. तीच भाषा आध्यात्मिकरित्या जो सेवक वचनामध्ये मुरलेला असतो ना, त्याच्या बोलण्यातून पवित्र आत्म्याचा स्वाद येत असतो. पण ताज्या सेवकाच्या बोलण्यातून तसं येत नाही. जो नवशिका असतो त्याला नाही बोलता येणार मुरलेल्या सेवकासारखं. तो कुठं ना कुठं आडखळणार, कुठं ना कुठं त्याची घाबरट दिसणार, त्याचा थरकाप दिसणार, किंवा काही ना काही तुम्हाला दिसल. नवीन सेवकाचं बघा आणि मुरलेल्या सेवकाचं बघा. हे जेव्हा आम्ही प्रॅक्टिकली अनुभव घेतो ना, तेव्हा आम्हाला कळलं की अरे सेवकाची स्टेजेस काय आहे. म्हणून प्रियांनो, आता तुम्ही पण वर्षोनवर्ष प्रभूमध्ये आलेले विश्वासी आहे. तुम्हाला म्हणता येईल का आम्ही नवीन विश्वासी आहेत? सुनीताताई म्हणता येईल का तुम्हाला मी नवीन विश्वासी आहे? मनीषाताई तुम्हाला येईल का म्हणता मी नवीन विश्वासी आहे? नाही म्हणता येणार ना. मग जर तुम्ही थोडे बहुत मुरलेले आहात, थोडा बहुत वचनाचा स्वाद घेतलाय, मग तो वचनाचा स्वाद दिसला पाहिजे का नाही? दिसला पाहिजे का नाही तुमच्या कृतीतून? जर तुमच्या वचनाचा मुरलेला स्वाद कृतीतून दिसत नाही, मग तुम्ही काय आत्मसात केलंय प्रभूच्या नावात राहून? म्हणून देवबाप बोललाय वचनामध्ये. काय बोललाय? काढूया प्रगटीकरण 22वा अध्याय 12वं वचन. पहा, मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे नेण्यास माझ्याजवळ वेतन आहे. काय तुम्ही जमा केलेलं असलं तर वेतन भेटन तुम्हाला. काय जमाच नाही केलं तुम्ही, काय वेतन देणार रे तो? तुम्ही राहिले प्रभू समोर उभे, तुम्ही म्हणले प्रभू मी वर्षानुवर्ष तुझ्या नावामध्ये होतो, वचन ऐकत होतो, गीत गात होतो, दान देत होतो, आज्ञा पालन करत होतो, तुझ्या नावाने सर्व गोष्टी करण्याची मी इच्छा ठेवली. पण देवाचा आत्मा त्या समाज दाखवील की पृथ्वीवर असताना तुझ्या वर्तनातून तर काहीच दिसलं नाही. वर्तनातून दुसऱ्याला दिसलं पाहिजे. पण काही जण काय करतात माहिती का? आपली स्तुती आपल्याच मुखाने करतात. देव बापाला आपली स्तुती आपल्या मुखातून करणं मान्य नाहीये. पण प्रभूच्या उपस्थितीमध्ये देवाचा आत्मा जर एखाद्याला काय बोलण्यासाठी प्रेरित केलं ना, तो भाग वेगळा आहे. संदेशामध्ये जर काय उच्चारण झालं तो भाग वेगळा आहे. पण संदेश नसला तुम्ही देत आणि जर तुमचं संभाषण चाललेलं असलं, त्यावेळेस जर तुम्ही स्वतःचीच बाळाई मारत राहिले ना, ती देव बाप्पाला कदापि मान्य होत नाही. म्हणून त्याच्यासाठी पण प्रतिबंधाचं एक प्रमाण बायबल मध्ये ठेवलंय. काय ठेवलंय बघूया आपण. नीतिसूत्रे 27वा अध्याय 2रं वचन. नीतिसूत्रे 27वा अध्याय 2रं वचन. समुखाने नव्हे तर इतरांनी आपल्या तोंडाने नव्हे तर परक्यांनी तुझी प्रशंसा करावी. कुणी प्रशंसा केली पाहिजे? पारख्यांनी जेव्हा प्रशंसा होईल ना, तेव्हा तुम्ही धन्य आहे. तुम्ही स्वतःच्या मुखाने किती बोलले ना संभाषणामध्ये, देव बाप त्याला व्हॅल्यू देत नाही, त्याच्याकडे लक्षही लावित नाही. मग ऐकणाऱ्याच्या डोक्यात काय विचार येतो माहिती का? स्वतःचीच लय बाडे मारणार आहे,
स्वतःचीच लय बडाई मारतो राव ह्यो. इतरांचं नाही पण स्वतःच लय बोलणार आहे. काही जण असतात प्रियांनो असे की नुसतं स्वतःच सांगत राहतात, स्वतःचीच बडाई प्रगट करण्याचा प्रयत्न करतात. कधी करू नये प्रियांनो. देवाला ते नापसंत आहे. बायबल मध्ये देवाच्या आत्म्याने ज्या गोष्टीला नापसंतीची घोषणा केलेला त्याला मनुष्याने विश्वासणाऱ्याला पसंतीची बाब करू नये. देवाने जिथं फुल स्टॉप लागलाय ना तिथं आम्ही अर्ध विराम आणू नये किंवा स्वल्प विराम लावू नये. देवाने फुल स्टॉप लावलाय ना की हे करू नको, संपला विषय तिथं. पण काही जण आज आचरणामध्ये दिसत नाही प्रियांनो तसं. म्हणून प्रत्येकाला देव बाप्पाने ना कमी जास्त प्रमाणात देवाचं ज्ञान प्रदान केलंय. ज्ञान देण्यामध्ये देव बाप्पाने विश्वासणाऱ्याला पण माग ठेवलेलं नाही प्रियांनो. लक्षात घ्या ही बाब. विश्वासणाऱ्यांना कधी कधी स्वतःला ना फार खालच्या पातळीचं समजतात. कधी विश्वासणाऱ्याने स्वतःला खालच्या पातळीचं समजू नये. जो वचन वाचतो ना त्याने तरी कमीत कमी स्वतःला खालच्या पातळीचं समजू नये. कधी कधी असं पण दिसलेलं आहे सेवकापेक्षा विश्वासणाऱ्याला जास्त ज्ञान एखाद्या परिवारात प्रभूने दाखवलेलं आहे. मी अनुभव घेतलाय प्रियांनो. ज्याच्याजवळ ज्ञान असतं ना, सेवक म्हणा, ब्रदर म्हणा किंवा सिस्टर म्हणा, एखादा विचार जर चुकीचं सांगायला लागले ना, लगेच ज्याच्याजवळ ज्ञान आहे ना तो लगेच थांबवितो. नाही ब्रदर हे तुम्ही जरा काहीतरी चुकीचं सांगू राहिले. पण इथं आज अशी परिस्थिती झाली. आता 5 मिनिटं बोलणार आहे मग मी थांबणार आहे. चुकीचं दाखवण्याचं विश्वासणाऱ्याला देवाने अधिकार दिलाय. देवाने अधिकार दिला नाही असं नाही, पण देवाच्या आत्म्याने बायबलच्या वाचनाला दोष लावण्याचा अधिकार कुणाला दिलेला नाही. सांगा अख्ख्या बायबल मध्ये दाखवा कुठं आहे का बायबलच्या आत्म्याने सांगितलंय की माझ्या वचनाला तुम्ही दोष लावा, कुरकुर करा, वादविवाद करा. दाखवा एखादं वचन. बायबलच्या आत्म्याने या गोष्टीला प्रतिबंध लावलेला आहे. जे पण आहे ते माझं आहे, त्याला तुम्ही आत्मसात करा आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. हे देव बाप्पाने आम्हाला करायला सांगितलंय. पण काही जण आज नाही ऐकत. नाही आम्हाला बायबलचे सगळे वचन मान्य होतात. प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचन म्हणलं ना आम्हाला ते मान्य होत नाही. काय त्यांचं त्या वचनाविषयी इतकं वैर झालेलं आहे किंवा वैर बनवलंय त्यांनी. काय त्यांना त्या वचनामध्ये असं काय दिसलंय म्हणून ते म्हणतात ते वचन आम्हाला मान्य होत नाही. काय दिलं नाही प्रियांनो त्या वचनामध्ये असं वैर धरण्यासारखं किंवा आडी धरण्यासारखं. तुमच्या हृदयात कोण आहे ब्रदर? तुमच्या हृदयात कोण आहे? येशू ख्रिस्त आहे ना. बाळा काढ तू वचन. हिच्याकडे द्या वचन. प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचन वाच बरं बाळा तू. चांगल्या स्वरामध्ये वाचायचा एकदम. दुसरा अध्याय 38 वचन. आता तुझ्या पप्पांनी सांगितलं की माझ्या हृदयात येशू ख्रिस्त आहे. आता बघू वाचनात काय. 2 अध्याय 38 वचन. सापडा धरे घे. दुसरं वाक्य 38. दुसरा अध्याय 38. पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. कोणाच्या नावाने बाप्तिस्मा घ्यायला सांगितलंय? येशू ख्रिस्ताच्या नावाने. तुमच्या हृदयात कोण आहे?
येशू ख्रिस्त, मग या वचनातला येशू ख्रिस्त वेगळा आहे आणि ब्रदरांच्या हृदयातला येशू ख्रिस्त वेगळा आहे का? नाही. आहे का काही बदल? नाही. जे त्या वचनात लिहिलंय ते तुमच्या हृदयात आहे ना, हो. मग त्याचा विरोध कशाबद्दल? विरोध करण्याचं कारण काय? कारणच आहे. तुमच्या हृदयात जर येशू ख्रिस्त नसलं ना, मग हे वचन तुम्हाला मान्य नाही होत, कारण तुमच्या हृदयातच येशू ख्रिस्त नाहीये. नाही. मग तुम्हाला ते वचन बिलकुल मान्य होणार नाही. पण तुम्ही जर म्हणता माझ्या हृदयात येशू ख्रिस्त आहे, मग त्या वचनात येशू ख्रिस्तच आहे. तिथं काही वेगळं आहे का कुणी? नाही. का दुसरा पुत्र आलेला आहे कोणता? हृदयातला वेगळा पुत्र आणि वचनातला वेगळा पुत्र आहे का तिथं? विरोध करण्याचं काही कारणच नाही प्रियांनो. देवाने कुठं विरोधाचा शब्द त्या वचनाविषयी सांगितलेला पण नाही. पण विनाकारण त्या वचनाची अपकीर्ती काही सेवकगण, काही विश्वासणारे आजच्या समयापर्यंत करण्यापासून माग हटायला तयार नाही. आणि एक अपवाद त्याच्यासाठी असू शकतो, त्यांच्यासाठी बरं का, देवासाठी नाही. देवाने अपवाद ठेवलेलाच नाही, पण सेवकाने, विश्वासणाऱ्याने एक अपवाद आपल्यामध्ये आणलाय. काय आणला असेल? अरे देव म्हणला 2 बाप्तिस्मेचे वचन 1 बाप्तिस्मा घ्या म्हटलाय, 1 घ्या म्हटलंय. मग एकाला सोडावं लागन, एकाला धरावं लागन. देवाला जर या प्रक्रियेमध्ये आपल्या वाचनाला ठेवायचं असतं तर देवाने 2 ठेवून 1 नसताना म्हणला घ्या. तो म्हणला असता 2 ठेवले 2 घ्या, म्हणला असता का नसता? ज्यांनी वचन लिहिलं त्याला एवढी तर भाषा कळली असती ना, की मी 2 म्हणतोय आणि 1 घ्यायला सांगतोय. म्हणजे काय? देवाने जे 2 वचन आणि 1 घ्यायला सांगितलं ना, त्याचा पण अर्थ पवित्र आत्म्याने सांगितलाय. 1 बरोबर 1 हे देवाचं गणित आहे 2 बाप्तिस्म्याविषयी. पण मनुष्याने याच गणिताला कसं केलंय? 1 + 1 = 2. त्यांच्यासाठी 1 नाही राहत, 2 बनतात. हा आहे फरक. म्हणून त्या वाचनाला कदाचित निंदेचे वचन काही विश्वासणाऱ्यांनी, काही सेवकांनी बनवलंय. पण धन्य ते विश्वासी आहेत, धन्य ते सेवक आहेत, ज्यांनी बायबलच्या वाचनाला पूर्वी दोष लावला असेल, पण आजच्या समयामध्ये त्या वाचनाचा आदर करतात आणि त्या वाचनाप्रमाणे चालण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रभूला ते सतत आणि सतत दिसत आहेत. प्रियांनो, जो कोणी प्रेषित 2:38 वचनाचा आदर करेल ना, देवबाप म्हणून याने अख्ख्या बायबलचा आदर केलाय. बघा, त्यासाठी बघूया एक वचन, याकोबाचं पत्र. जर हा शब्द निघलाय तर याचा पुरावा बघू. आता 2रा अध्याय 10वं वचन, याकोब 2:10. इब्री करायच्या नंतर कोणतं पुस्तक काढ? मला पुस्तक सांगा. पेत्राचे पहिले पत्र. हा, इकडे या. हा, आता याकोबला गेलं. 2रा अध्याय काढा, 10वं वचन वाचा. कारण जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून एका नियमाविषयी चुकतो तो सर्वांविषयी दोषी होतो. एक जर तुम्ही मानलं नाही बायबलचं वचन तर देवाचा आत्मा म्हणतो तुम्ही अख्खं बायबल मानलं नाही. एक वचन जर तुम्ही मानलं तर देवाचा आत्मा म्हणतो अख्खं बायबल तुम्ही मानलं. कारण देवाच्या आत्म्याला आपल्या समयातच दिसला असेल मी 2 वचन बाप्तिस्म्याचे ठेवणार आहे. या वचनामध्ये, या वचनामुळं विश्वासणाऱ्यांमध्ये, सेवकांमध्ये, काही जणांमध्ये गोंधळ होणार आहे. म्हणून देवबाप्पाने वचनाला असं ठेवलंय. पण एका लाईनीत ठेवलं नाही. एकीकडे एक वचन ठेवलंय तर दुसरीकडे दुसरा अर्थ ठेवलाय. वचन एका लाईनीत ठेवलं नाही.
एका वचनाला दोष लावला तर पूर्ण बायबलला तुम्ही दोष लावलाय. एका वचनाला मानलं तर तुम्ही सगळ्या बायबलला तुम्ही मानलंय. आणि आणखी एक गोष्ट पवित्र आत्मा मला आठवण करून देतोय, गलतीकाराचं पत्र बघा. त्याही गोष्टीला अख्खं बायबल तुम्ही पाळला हा शब्द दिलाय. गलतीकाराचं पत्र करंथीकाराच्या नंतर, दुसरे करंथीकाराच्या नंतर गलतीकाराचं पत्र 5वा अध्याय 14वं वचन. कारण जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा, हे एकच वचन पाळल्याने अवघे नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे. अवघे नियमशास्त्र तुम्ही पाळले आहे. एक वचनाचं उच्चारण त्याही वचनामध्ये देव बाप्पाने केलंय. हे एक वचन जर तुम्ही पाळलं म्हणजे तुम्ही प्रीती देवासारखी जर केली तर देव म्हणतो हे अख्खं पवित्र शास्त्र नियमशास्त्र तुम्ही माझ्या इच्छेप्रमाणे मानलंय. बघा कुठं कुठं कोणत्या शब्दाला, पवित्र शब्दाला देवाने कसं गौरवित करून ठेवलेलं आहे. फक्त सांगणारा पवित्र आत्मा असला पाहिजे तर ते गौरव उघड होईल. सांगणारा पवित्र आत्मा नसला ना मग मला नाही सांगता येणार काय होईल आणि काय बोलन सेवक. म्हणून आत्म्याने आलेल्या सेवकाजवळ आत्म्याचा निरोप आहे. बुद्धीने आलेल्या सेवकाजवळ बुद्धीचा निरोप आहे. बुद्धीचा निरोप आहे ना कधी आत्म्याला प्रगट करू शकत नाही आणि आत्म्याचा निरोप कधी बुद्धीला प्रगट करू शकत नाही. हे परस्परामध्ये यांचं विरोध आहे. म्हणून आत्म्याची भाषा बोलण्यासाठी आत्मा तुमच्या जवळ पाहिजे. म्हणून प्रियानो, प्रार्थनेला बसताना तुम्ही स्वतः विचार करत जा. तुम्हाला आता उद्देशून काही प्रभू बोलत आहे. मी प्रार्थनेला बसलेलो आहे, आत्म्याने बसतोय का बुद्धीने बसतोय याचं परीक्षण करा प्रियानो. तुम्ही जर याचं परीक्षण केलं ना कधीच तुम्ही आशीर्वादाविना राहणार नाही. काही जण परीक्षणच करत नाही. मी बसलोय प्रार्थनेला, बुद्धीने बसलोय का आत्म्याने बसलोय त्यालाच माहिती नसतं. का बसलोय? सेवक आला म्हणून बसावं लागल ना. सेवक आला नाही बसलो तर पुढच्या वेळेला सेवक येतो का नाही माहिती नाही आमच्यावर. ही भीती विश्वासणाऱ्यांमध्ये फार घर करून आहे. या भीतीला नका पाळू. भीती कोणती पाळा? मी देवाच्या सानिध्यामध्ये आत्म्याने बसतोय का बुद्धीने बसतोय याचं परीक्षण करा. आणि तुमच्या बुद्धीला जर याचा उलगाडा नाही ना करता आला देव बाप्पाला हाक मारा. तो म्हणला मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. स्वर्गाच्या किल्लीचं वचन दिलंय ना इर्म्या 33:3. मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. पण हाक तीच मारायची जी प्रभूला मान्य. काय जण म्हणतात प्रभू मला 4 व्हीलर गाडी दे ना, मला फार आवडती 4 व्हीलर गाडी. ही काय आत्म्याची किल्ली का? 4 व्हीलर गाडी येणार आहे का स्वर्गामध्ये तुमच्या बरोबर? पण तुम्ही देवाचं आत्म्याविषयी जर मागितलं तर तो आत्मा इथं पण मिळणार आहे. तोच आत्मा वरही जाणार आहे ना. तर त्या आत्म्याला प्रतिबंध आहे वर जायला. म्हणून प्रियांनो आम्ही काय मागतो ना हे आम्हाला प्रथम कळणं गरजेचं आहे. मी काय मागत आहे प्रभूला? चैनीचं मागत आहे का आवश्यकतेचं मागत आहे? आवश्यकतेचं जर असलं ना प्रभू दिल्याशिवाय राहणार नाही. पण चैनीचं जर तुम्ही मागता ना हाऊस मौस तुमची पूर्ण होण्याचं ते देव बाप देईलच याची शाश्वती नाही. आणि एखाद्याला जर देव बाप्पाने सन्मानित करायचं ठरवलं तर देव बाप सन्मानितही करतो. असं नाही की नाही करत म्हणून. पण ती देवाची इच्छा राहिली. सन्मानित करायची इच्छा देवाची राहिली. स्वतः होऊन कधी सन्मानित होण्याचा प्रयत्न करू नका. म्हणून वचन सांगतो जो स्वतःला उंच करतो तो नीच केला जाईल. जो स्वतःला नीच करीतो तो उंच केला जाईल. देवाचं वचन कोणत्या अँगल मध्ये ठेवलं ना प्रियांनो
त्याच ठिकाणी येऊन थांबतं ज्या ठिकाणी देवाच्या आत्म्याला येऊन थांबण्याची इच्छा आहे. ते माणसाच्या इच्छेने येऊन थांबत नाही. म्हणून प्रियानो, प्रार्थनेला तुम्ही आत्म्याने खरेपणाने बसत जा. सगळ्या गोष्टी प्रार्थनेमध्ये बाजूला, फक्त प्रभू आणि मी. प्रभू, मला तुझं दर्शन पाहिजे आणि तुझा आशीर्वाद पाहिजे. बाकी मला संसाराची चिंता, इतर चिंता तर माझ्या मागं आहेच. प्रभूच्या उपस्थितीमध्ये या गोष्टीला कधीच तुम्ही आणलं नाही प्रियांनो. इतके आशीर्वादित तुम्ही होताल ना, मी सांगू शकत नाही प्रियांनो तुम्ही आशीर्वादित कसे होताल. देव याचीच अपेक्षा सेवकाकडे करतोय आणि विश्वासणाऱ्याकडेही करतोय. पण काही ठिकाणी प्रभूला या गोष्टी तशा दिसत नाहीत जशा प्रभूला दिसण्याची तो आशा विश्वासणाऱ्याकडे करतोय, सेवकाकडे करतोय. म्हणून प्रियांनो, तुमची उपस्थिती प्रभूमध्ये कशी तुम्ही ठेवता याचं जर निरीक्षण करायला सुरुवात केली ना प्रियांनो, बघा तुमच्या जीवनामध्ये प्रभू काय करतो. जर प्रभूने काय नाही केलं तर समजून घ्यायचं या दासाचं तुमच्या घरात येणं व्यर्थ झालंय. काय म्हणतोय प्रभू? माझं येणं तुमच्या घरात व्यर्थ झालंय. तुम्ही जर या गोष्टीचा विचार काळजीपूर्वक केला नाही तर, आणि केला तर प्रभू दाखवीन त्याचा काय परिणाम आहे. तुम्हाला जर चांगलं मिळालं तर मला काय देव वाईट देईन का? देव म्हणून का यांना चांगलं देतो, तुला नाही देत मी चांगलं. तुला चांगलं देण्यासाठी माझ्याजवळ काहीच नाही. त्यानो पहिला आशीर्वाद तुम्हाला आहे, नंतर सेवकाला आहे. आता थांबतो एक वाक्य ऐकून, ध्यान देऊन हे वाक्य ऐका. ब्रदर, तुम्ही बसलात प्रार्थनेला आहे ना, ताई बसलात ना प्रार्थनेला. इथं जर तुम्ही प्रार्थनेला नसतं, कोणाला वचन सांगितलं असतं मी? यांना कळलं असतं का वचन? किती मी जोरदोऱ्याने बोललो असतो, या भिंतींना कळलं असतं का की आलेला व्यक्ती मला काय बोलत आहे, काय सांगत आहे? तुम्ही आहे म्हणून मी आहे, तुम्ही नाही तर मी नाही. मी जरी असलो तर काय उपयोग आहे? म्हणून प्रियनो, पहिल्या आशीर्वादाच्या हकदार तुम्ही आहे. मग राहिलेला आशीर्वाद सेवकाच्या नावावर आहे. पण कधी कधी सेवक ना, मला पाहिलं आहे नंतर यांना आहे, कधी ते गणित देवबाप करीत नाही. देवबाप ऐकणाऱ्यांना पहिल्यांदा आशीर्वाद देतो, नंतर सेवकाला देतो. ही आहे देवाची वचनाप्रमाणे बोलण्याची भाषा. म्हणून प्रियांनो, तुम्ही आशीर्वादाचे पात्र आहात ना, आशीर्वादामध्येच राहण्याचा सतत प्रयत्न करा. म्हणून आजच्या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. कोण करेल प्रार्थना शेवटची? शेवटची प्रार्थना कोण करेल? अंकल तुम्ही करताल का? जशी येईल तशी करा. कोण करेल? मनीषाताई तुम्हाला येते का? हा येते. पण लाजायचं नाही, घाबरायचं नाही. जे पवित्र आत्मा बोल म्हणून बोलायचं, बसायचं. आज ऐकू जरा तुमची प्रार्थना. करा डोळे बंद. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 आकाशाने पृथ्वीचा निर्माण करता माझ्या पिता परमेश्वरा, खरोखर तू महान आहेस बाप्पा. तुझे उपकार माझ्या पिता परमेश्वरा. आजचा सुंदरचा दिवस दाखवलास म्हणून तुझ्या नावाला मी धन्यवाद देते परमेश्वरा. शब्द चालू झालाय परमेश्वरा, तर तू आशीर्वादाने भर माझ्या स्वामी राजा बाप्पा. आज जे अंकलने वचन सांगितले आम्हाला परमेश्वरा, खरोखर तू महान आहेस बाप्पा. त्या वचनाप्रमाणे चालण्यास मार्ग दाखव माझ्या स्वामी राजा परमेश्वरा. आमचं जर काही चुकलं असेल तर क्षमा कर माझ्या स्वामी राजा बाप्पा. जसं अंकलचं येणं सुखाचं केलं तसं जाणं देखील सुखाचं कर माझ्या स्वामी राजा. एवढी छोटीशी प्रार्थना केली म्हणून येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागते. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे,
आणि जसे आमचे गुन्हे सोडले आहेस तसेच तू आमचे गुन्हे आम्हाला सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोड कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे आमेन. प्रभू येशू रक्ताची जय. प्रभू येशू येशू रक्ताची रक्ताची जय. प्रभू येशू रक्ताची जयकार असो आमेन. धन्य येशू नाम, धन्य येशू नाम, धन्य येशू नाम सर्व काळ. धन्य येशू नाम, धन्य येशू नाम, धन्य येशू नाम सर्व काळ.